तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा जबरदस्त मटन दालचा राईस। आणि हा दालचा राईस खायला एकदम भारी लागतं। तुम्ही बघू शकता किती मस्त आपला इथं दालचा तयार झालेला आहे मटन घातलेला। आणि कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त असा बाहेर जसा विकत मिळतो त्यापेक्षाही सुंदर आपला इथं घरामध्ये दालचा राईस तयार झालेला आहे। तर इथे बघा आपण मस्त असं मटन दालचा राईस बनवलेला आहे आणि घेतलेला आहे। तर एकदम मस्त असा आपला दालचा राईस तयार झालेला आहे, मटन दालचा राईस। नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी सोलापुरी पद्धतीने मटन दालचा राईस बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। तर एकदम सोप्या पद्धतीने कोणताही वेळ न घालता बनवायला घेऊया। तर इथे बघा, पाव किलो तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक भोपळा घेतलेला आहे। भोपळा तुम्ही बघू शकता बघा, अशा पद्धतीने कट केलेला आहे, मोठे मोठेच काप करायचं। आणि हा कवळा हिरवागार भोपळा आहे, याच्यामध्ये बिया वगैरे काही नाही आणि याची साल वगैरे काही काढायचं नाही, कारण हा कवळा भोपळा आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता बघा, ही तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। इथं बघा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे। डाळ छान अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे बघा, डाळ धुवून घेतलेली आहे आणि पाणी ओतलेलं आहे। तर या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये चिरून घेतलेला भोपळा टाकायचा आहे। भोपळा पण आपण धुवून घेतलेला आहे वाटीमध्ये चिरून। आणि बघा, अशा पद्धतीने कुकरमध्ये डाळ आणि भोपळा टाकलेला आहे। पाव किलो डाळ आणि एक भोपळा सोबतच टाकलेला आहे। बघा, चमचाभर हळद टाकलेली आहे आणि एकातून 2 करून 10 ते 12 हिरवी मिरची टाकायची आहे। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा चमच्याने। तर आता काय करायचं, तर याला झाकण लावायचं आणि तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यामध्ये डाळ शिजते त्या पद्धतीने तुम्ही कुकर लावा। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि बघा, इथं मी 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ छान असं मस्त शिजलेली आहे। तर आता बघा, या शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, डाळ छान असं मस्त शिजलेली आहे। याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी टाकायचं नाही। आणि ही डाळ छान अशी मिक्स करून घेऊया, घरटून घेऊया। तर या कुकरमध्ये आपण जे डाळीमध्ये भोपळा टाकलं होतं शिजायला, ते भोपळा आपल्याला सुरुवातीला बाजूला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघा, अशा पद्धतीने आपण यामधला सर्व भोपळा बाजूला काढून घेतलेला आहे। तर ही डाळ आता छान अशी घरटून घेऊया। तर इथे बघा, डाळ छान अशी घरटून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया। तर मटण दालचा करणार आहोत आपण। आता आपण डाळ आणि भोपळा शिजवून घेतलेला आहे, तर मटणाची तयारी करूया। तर इथे बघा, मटण करण्यासाठी इथं एक मोठे 4 कांदे आपण अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत। सोबतच मोठे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि मटण दालचा करण्यासाठी बघा, मूठभर पालक अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर सोबतच घेतलेला आहे। बघा, थोडासा पुदिना घेतलेला आहे। फोडणीसाठी घेतलेला आहे बघा, इथं 2 चमचे मोठे भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथं घेतलेला आहे दालचा मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा। सोबतच घेतलेला आहे मोठा चमचा धने पावडर, अंबारी लाल तिखट घेतलेला आहे आणि दालच्याला छान अशी चव येण्यासाठी आंबट, त्यासाठी चिंच असं पद्धतीने भिजू घातलेला आहे बघा। तर आता आपण फोडणीसाठी काय काय लागतं ते बघितलेलं आहे। तर आता आपण मटण बघूया। तर इथं बघा, तुम्ही अशा पद्धतीने अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे आणि दुकानामध्ये मटणाच्या गेल्यानंतर तिथे सांगायचं की मटण दालचा करायचा आहे आणि मटण दालचा बनवण्यासाठी मटण पाहिजे। तर अशा पद्धतीने चरबी असलेला आपल्याला मटण घेऊन यायचं आहे दुकानातून। हे मटण मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा। आणि ज्या कुकरमध्ये मी डाळ आणि भोपळा शिजवून घेतलेला आहे, त्याच कुकरमध्ये मी मटण पण शिजवून घेणार आहे।
यातले डाळ सगळे मी पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर आता बघा इथं या कुकरमध्ये आपण हळद टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि गॅसवरती ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये पाणी वगैरे सुरुवातीला काही घालायचं नाही. तर आता काय करायचं, गॅसवरती ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवरती मटण छान असं फिरवून घ्यायचं. फिरवून झालं की त्याच्यावरती झाकण लावायचं आणि एक 10 ते 12 मिनिट बारीक गॅसवरती छान असं मटण अंगच्या पाण्यात शिजवून घ्यायचं. तर इथे बघा झाकण काढलेलं आहे आणि मटणाला छान अशी उकळी पण आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही टाकलेलं नाही. मीठ घातल्यामुळं मटणाला छान असं त्याचं अंगचं पाणी सुटतं आणि त्याच्याने छान अशी चव येते मटणाला पण. तर मटणामध्ये घालण्यासाठी गरम पाणी करायचं आहे आणि यातलं सर्व पाणी आपण आटवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे आणि याच्या एक 5 ते 6 छान अशा मटण शिजेपर्यंत शिट्टी काढून घेतलेला आहे. तर इथे बघा आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे. मटणामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाही, कारण उतू गेलं की त्याची तर्री, त्याची चव सगळी निघून जाते. त्यासाठी कमी पाणी घालून मटण छान असं शिजवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता हे मटण छान आपलं शिजलेलं आहे. तर आता आपण या मटणाला छान अशी फोडणी द्यायला घेऊया. आणि इथं बघा हे मटण शिजलेलं छान असं सूप पण तयार झालेलं आहे आपलं. घरात लहान मुलं वगैरे असले केले तर त्यांना अशा पद्धतीचं सूप प्यायला द्यायचं. अंगात ताकद पण येते, तरतरी पण येते. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तुम्हाला कमी जास्त किती तेल लागतं त्यानुसार तुम्ही वापरू शकता. तेल छान गरम झाले की यामध्ये टाकलेला आहे बघा चिरून घेतलेला उभा कांदा टाकलेला आहे. कांदा छान असा फ्राय करून घेऊया. मटण दालच्या करण्यासाठी तेलाचा वापर मी इथं जास्तच केलेला आहे. इथं टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. छान असं कांदा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा आपला फ्राय होत आलेला आहे. तर इथे बघा कांदा फ्राय झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, धने पावडर टाकलेला आहे, सोबतच टाकलेला आहे दालचा मसाला टाकलेला आहे, अंबारी लाल तिखट आणि आता आपलं घरातलं काळं कांदा लसूण मसाला काळं तिखट टाकायचं आहे. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर मी इथं टाकलेला आहे बघा मटण दालचा मसाला टाकलेला आहे, काळं तिखट टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, अंबारी लाल तिखट टाकलेले आहे. आपला मसाला छान असा फिरवून घेतलेला आहे आणि छान असा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. मसाला छान फ्राय झाला की इथं बघा मी टाकलेला आहे कोथिंबीर, टोमॅटो आणि पालक. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे. तर टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला इथं एक फुलपात्रभर आपण पाणी ओतून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटलेलं आहे. आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेलं मटण यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त फिरवून घ्यायचं आहे. मसाला किती छान आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मटण छान फिरवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये शिजवून घरटून घेतलेली डाळ या फोडणीमध्ये आपण टाकलेली आहे मटणाच्या. तर ही डाळ छान अशी फिरवून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा आपण मगाशी जे चिंच भिजू घातलेलं होतं त्या चिंचेचा कोळ यामध्ये मिक्स करायचा आहे. चिंचेचा कोळ टाकल्याने दालच्याला मस्त अशी आंबट छान अशी चव येते आणि आपला दालच्या खाताना छान लागतो. तर इथे बघा चिंचेचा कोळ आपण टाकलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि याची छान अशी उकळी काढून घेऊया. इथं बघा उकळी येत आलेली आहे. उकळी येताना हे काढून घेतलेला भोपळा आपल्याला दालच्यामध्ये मिक्स करायचा आहे. मटणासोबत टाकायचा नाही, नाहीतर खूप गाळ भोपळा होतो. भोपळा अजिबात दिसत नाही. मग तुम्ही बघू शकता भोपळा बाजूला काढून घेतलेला उकळी आल्यानंतरच आपण पातेल्यामध्ये फोडणीच्या टाकलेला आहे. आणि दालच्या करताना थोडंसं पाणी जास्त टाकायचं सुरुवातीला, कारण दालच्या गॅसवरून खाली उतरलं की जसं ते थंड होईल तसं ते घट्ट होतं.
त्यासाठी पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं उकळी आलेली आहे. गॅस बंद करूया. तर इथे बघा मोठी वाटी घेतलेली आहे आणि बनवलेला दालचा आपण या वाटीमध्ये काढून घेत आहोत. आणि भोपळा पण तुम्ही बघू शकता आणि मटण पण बघू शकता, किती मस्त दिसतंय. आणि अशा पद्धतीचं एकदम मस्त जबरदस्त मटण दालचा आपण बनवलेला आहे. आणि हे मटण दालचा मसाले भातासोबत खायला खूप छान लागतं. तर मी मसाले भात पण बनवलेला आहे, पण आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी फक्त आज मटण दालच्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर या मसाले भाताचा व्हिडिओ आपण उद्याच्या भागात बघूया. तर इथे बघा आपण मस्त असं मटण दालचा राईस बनवलेला आहे आणि घेतलेला आहे. तर भातावरती टाकून घेऊया मस्त. तर इथे बघा गरम गरम मसाले भात आणि गरम गरम मटण दालचा राईस खायला एकदम भारी आणि जबरदस्त लागतं. आणि आता खाऊन बघूया. आणि यातलं मटण पण खूप छान असं शिजलेलं आहे. तर जेव्हा तुम्हाला मटण आणायचं आहे, मटण दालचा करायचा आहे, तेव्हा दुकानात मटणाच्या जायचं आणि त्यांना सांगायचं की मटण दालचा बनवायचं आहे. चांगलं चरबीचं मटण असलेलं मटण द्या म्हणायचं. तर एकदम मस्त असा आपला दालचा राईस तयार झालेला आहे, मटण दालचा राईस. आणि मसाला पण एकदम जास्त टाकलेला नाही. दालचा मसाला असला की बाकीचे कोणते मसाले टाकायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आज आपण मटण दालचा राईस बनवलेला आहे. मसाला भात पण बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.